पुण्यामध्ये जाऊयात। भीमथडी जत्रेमध्ये शरद पवार पोहोचले। तर भीमथडी जत्रेला गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे। या जत्रेमध्ये महाराष्ट्रातल्या गावखेड्यातून लोक एकत्र आलेले असतात आणि इथे अनेक लोक कायमच गर्दी करतात। आज सकाळी फॅमिली रनला शरद पवारांनी हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर आता ते भीमथडी जत्रेला भेट देण्यासाठी पोहोचलेले। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, या जत्रेची वैशिष्ट्य काय आणि शरद पवारांचं इथे येणं महत्त्वाचं का? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर या भीमथडी जत्रेला जर आपण बघितलं तर जवळपास 18 वर्ष पूर्ण होत आहेत। दरवर्षी याच मैदानावर अर्थात कृषी विद्यालयाच्या मैदानावर घेतली जाते आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील जी परंपरा आहे, तिथलं खाद्यपदार्थ आहे आणि किंबहुना तिथलं रहनसहन आहे, ते सगळं या ठिकाणी आणून एक वेगळ्या पद्धतीने भीमथडी जत्रा भरवली जाते आणि याला खूप मोठ्या प्रमाणात पुणेकर किंबहुना आजूबाजूच्या शहरातील मुंबईवरून देखील मोठ्या प्रमाणात लोक इथं भेट देण्यासाठी येत असतात आणि गेले काही वर्ष शरद पवार देखील या ठिकाणी येतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्येक स्टॉल्स तिथले वेगवेगळे खाद्यपदार्थ असतील किंबहुना तिथलं पहनावा असेल, असे वेगवेगळे, आणि एवढंच काय तर इथं विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे नृत्य देखील सादर केले जातात। ग्रामीण भागामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं ते काहीसे दुर्मिळ झालेले गोष्टी आहेत, ते सगळं काही या भीमथडी जत्रेमध्ये आयोजित केलं जातं। अर्थातच आमदार रोहित पवार यांची जी आई आहे, त्या आईसाहेबांकडूनच या ठिकाणी या सगळ्या भीमथडी जत्रेचं आयोजन केलं जातं आणि गेले 2-3 वर्ष या ठिकाणी शरद पवार येतात। आता शरद पवार या ठिकाणी विविध स्टॉल्सवर जाऊन भेटीगाठी देत आहेत। एवढंच काय तर महिलांचं जे उद्योग आहे त्याला कशा पद्धतीने पुढे नेता येईल ते देखील याच भीमथडी जत्रेतून प्रयत्न असतात आणि अशाच काही महिलांशी शरद पवार या ठिकाणी स्वतः बोलतायत, वेगवेगळ्या स्टॉल्सवर जात आहेत, वेगवेगळ्या गोष्टी ते या ठिकाणी पाहत आहेत। शरद पवार हे अर्थातच जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांशी जोडलेले नेते आहेत आणि या भीमथडी जत्रेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरीच आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात त्याचबरोबर जर आपण बघितलं तर शरद पवार या ठिकाणी काही वेळातच पत्रकार परिषद देखील घेतील या भीमथडी जत्रेत जे काय होतं आणि त्यांना काय वाटलंय इथं फिरल्यानंतर, इथं बघितल्यानंतर ते देखील ते या ठिकाणी सांगत असतात। बरं, आता जर आपण बघितलं तर या भीमथडी जत्रेमध्ये शरद पवार वेगवेगळ्या स्टॉल्सला वेगवेगळ्या लोकांना इथं भेटी देत आहेत। शेतकरी खूप उत्सुक आहेत त्यांना भेटण्यासाठी। वेगवेगळे जे पदार्थ किंबहुना वेगवेगळे जे साहित्य या ठिकाणी स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत ते देखील जाऊन शरद पवारांना ते दाखवत आहेत। वेगवेगळी माहिती शरद पवार स्वतः त्यांच्याकडून घेत आहेत। काही नवीन गोष्टी आलेत का हे देखील शरद पवार बघतायत। एवढंच काय तर शरद पवार आता जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी फोन लावलेला आहे आणि फोनवर त्यांच्याशी ते बोलतायत। अर्थातच काही गोष्टी ते इथल्या त्यांना सांगतायत। प्रयत्न आहे की मुख्यमंत्र्यांनी देखील भीमथडी यात्रेला येऊन भेट द्यावी यासाठी शरद पवारांनी त्यांना विनंती देखील केलेली आहे फोनवरून आताच। पण आता बघितलं आपण की अशा पद्धतीने शरद पवार स्वतः या ठिकाणी पूर्ण या भीमथडी जत्रेमध्ये वेगवेगळ्या स्टॉल्सवर जात आहेत, वेगवेगळ्या स्टॉल्सला भेटी देत आहेत, महिलांना खास करून ते प्राधान्य देत आहेत ज्या स्टॉल्स या ठिकाणी आहेत आणि अशा पद्धतीने भीमथडी जत्रेला जवळपास ते 1 ते 1.5 तास असतील आणि त्यानंतर शरद पवार या ठिकाणी पत्रकार परिषद देखील घेण्याची शक्यता आहे। प्रज्ञा, बरोबर आहे मिकी। कृषी क्षेत्रामध्ये शरद पवार यांनी कायमच रस घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी अशी ही यात्रा आहे, अशी ही जत्रा आहे भीमथडी जत्रा आणि यामध्ये शरद पवार सध्या तिथे पोहोचलेले आहेत। विविध शेतकऱ्यांच्या स्टॉल्सना गाठी भेटी देत माहिती जाणून घेत शरद पवार सध्या जत्रेमध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद सुद्धा घेतील असं कळतंय। पुन्हा एकदा मिकीकडे जाऊयात। मिकी, जसं तू सांगितलंस की देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची फोनवरून बातचीत झाली, त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, अगदी त्या पद्धतीने शरद पवार इथं आल्यानंतर इथं एक मुख्यमंत्र्यांनी यावं
अशी विनंती इथल्या आयोजकांनी केलेली होती आणि त्याच्यासाठीच शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला आणि आताच मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे. शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी यावं यासाठी देखील आमंत्रण दिलेलं आहे आणि त्याचबरोबर साहित्य संमेलन जे दिल्लीमध्ये होणार आहे त्याच्या संदर्भात देखील ते या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत बोललेले आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री आता इथं येतात का या भीमथडी जत्रेला ज्या पद्धतीने स्वतः शरद पवारांनी त्यांना आमंत्रण दिलेलं आहे ते पाहणं महत्वाचं असेल. मात्र शरद पवारांनी स्वतः फोन लावून त्यांना आमंत्रण या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन होणार आहे त्याच्या संदर्भात देखील काही गोष्टी त्यांना बोलायच्या होत्या ते देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत केलेली आहे. आता जर आपण शरद पवार बघितलं तर या भीमथडी जत्रेमध्ये वेगवेगळ्या स्टॉल्सवर जात आहेत, भेटीगाठी देत आहेत, कशा पद्धतीने शेतकऱ्यांना आणखीन पुढे नेता येईल, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शहरामध्ये त्यांचं थेट शेतातील माल ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल यासाठी वेगवेगळे काय करता येईल असा प्रयत्न आहे. एवढंच काय तर भीमथडी जत्रा मुंबईत देखील भरावी असे देखील प्रयत्न होत आहेत आणि त्या दृष्टिकोनाने शरद पवार या ठिकाणी स्वतः पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच इथं वेगवेगळ्या स्टॉल्सवर या महिलांच्या स्टॉल्सवर भेटीगाठी दिल्यानंतर शरद पवार पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार काय सांगतात, मुख्यमंत्र्यांशी नेमकं त्यांचं काय बोलणं झालंय हे देखील त्याच्यामध्ये समजेल. मात्र आता आपण बघितलं तर या भीमथडी जत्रेचा आनंद शरद पवार या वेगवेगळ्या शेतकऱ्यांबरोबर या वेगवेगळ्या महिला जे उद्योजक आहेत त्यांच्याबरोबर या ठिकाणी बातचीत करताना आणि त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकून घेताना शरद पवार दिसत आहेत. प्रज्ञा, बरोबर आहे. शेतकऱ्यांसाठी ही यात्रा महत्त्वाची आहे आणि जसं तुम्ही की सांगितलंस की आपल्या शेतात तयार झालेला माल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं त्या दृष्टीनं ही जत्रा अत्यंत महत्त्वाची आहे आणि या जत्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तशी संधी मिळते. गेली 18 वर्ष ही जत्रा भरवली जाते आणि शरद पवार गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सातत्यानं या जत्रेला भेट देत असतात. सध्या विविध स्टॉल्सवरती जाऊन शरद पवार त्या उत्पादनांसंदर्भात माहिती जाणून घेत आहेत आणि थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद देखील घेतील. कृषी मंत्री राहिलेले आहेत शरद पवार, त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्यांनी तिथे येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा जाऊयात, मिकी घई सध्या आपल्यासोबत आहेत. मिकी, आपण पाहतोय की वेगवेगळे स्टॉल्स या जत्रेमध्ये लावण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही जत्रा कशी महत्त्वाची? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर वेगवेगळे जे शेतकरी आहेत गेले अनेक वर्ष या भीमथडी यात्रेशी ते जुडलेले आहेत आणि इथं आल्यानंतर गेले 7-8 दिवस, जवळपास 7 ते 8 दिवस ही जत्रा या ठिकाणी भरत असते आणि या निमित्ताने शहरातून मोठ्या प्रमाणात लोक इथं खरेदीसाठी येत असतात. ज्या गोष्टी त्यांना मिळत नाहीत त्यांना सहजपणे या जत्रेत त्यांना मिळत असतात. त्यामुळं इथं खूप मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचा फायदा होत असतो. थेट शेतातून जे शेतकरी आहेत त्यांचा माल घेऊन या ठिकाणी येत असतात. एवढंच काय तर काही महिला आहेत, वेगवेगळे फूड स्टॉल्स आहेत, जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुणेकर आणि आजूबाजूच्या भागातील लोक या ठिकाणी येत असतात. अर्थात जे आपण ग्रामीण भागामधला जो एक जेवणाचं एक वेगळी चव असते, वेगळेपण असतं, ते या ठिकाणी येऊन ते अक्षरशः चुलीवर या ठिकाणी हे सगळे पदार्थ बनवले जातात. अक्षरशः ग्राहकांच्या समोर हे सगळं बनवलं जातं आणि त्यांना या ठिकाणी जेवणाला ते सर्व केलं जातं आणि त्यामुळे एक वेगळे अट्रॅक्शन या सगळ्यांमध्ये लोकांमध्ये या ठिकाणी असतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात लोक इथं जेवणाचा आस्वाद देखील घेण्यासाठी येत असतात. महिला जसं मी म्हणतो इथं खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर वेगवेगळे शेतकरी आहेत, वेगवेगळ्या शेतामध्ये काय कसं माल आहे, वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी आणले जातात आणि याचाच आढावा घेण्यासाठी स्वतः शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत जर आपण बघितलं तर आमदार रोहित पवार यांच्या आई सुद्धा आहेत. शेती क्षेत्रातल्या वेगवेगळ्या प्रयोगांविषयी जाणून घेण्यासाठी शरद पवार कायमच उत्सुक असतात आणि असाच एक वेगळा प्रयोग या भीमथडी जत्रेच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळतोय. मिकी, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.